श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन गुरुदेव दत्त गुरुचरित्र 30वा अध्याय। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वतेय नमः। श्री गुरुभ्यो नमः। नामधारक शिष्यराना लागे सिद्धाची आचरणा विनवितसे कर जोडुनी भक्तिभावे करुनिया। जय जया सिद्धमुनी तुची तारक भवारणी अज्ञान तिमिर नासोनी ज्योती स्वरूप तुची होसी। अविद्या माया सागरी बुडालो होतो महापुरी तुझी कृपा जाहली तरी तारिले माते स्वामिया। तुवा दाविला निजपंथ जेने जोडुए परमार्थ विश्वपालक गुरुनाथ तुझी होसी स्वामिया। गुरुचरित्र सुधारस तुवा पाजिला आम्हास तृप्त न होय गा मानस तृषा अनिक होतसे। तुवा केलिया उपकारासी उत्तीर्ण नव्हे मी वंशवंशी निज स्वरूप आम्हासी दाविले तुम्ही सिद्धमुनी। मागे कथा निरोपिलीसी अभिनव जाहले सृष्टीसी पतिता करवी ख्यातीसी वेदचारी म्हणविले। त्रिविक्रम महामुनेश्वरासी बोधिले ज्ञान प्रकाशी पुढे कथा वर्तली कैशी विस्तारावे दातारा। ऐकोनी शिष्याचे वचन संतोषला सिद्ध आपण प्रेम भावे आलिंगोन आश्वासितसे तये वेळी। धन्य धन्य शिष्य मौळी तूज लाधले अभिष्ट सकळी गुरुची कृपा तात्काळी जाहली आता परियेसा। धन्य धन्य तुझी वाणी वेद लागला श्री गुरु चरणी तुझी तरलासी भवारणी सकळाभिष्टे साधतील। तुवा पुसिला वृत्तांत संतोष झाला आजी बहुत श्री गुरु महिमा असे ख्यात अगम्य असे सांगता। एक एक महिमा सांगता विस्तार होईल बहुकथा संकेत मार्गे तुझाता निरोपितसे परियेसी। पुढे असता वर्तमानी तया गानगा ग्राम भुवनी महिमा होतसे नित्य नूतनी प्रख्यात रूप होवोनिया। त्रैमूर्तीचा अवतार झाला नरसिंह सरस्वती नर महिमा त्याची अपरंपारू सांगता अगम्य परियेसा। महिमा तया त्रयमूर्तीची सांगता शक्ती आम्हा कैची काया धरुनी मानवाची चरित्र केले भूमीवरी। तया स्थानी असता गुरु ख्याती झाली अपरंपारू प्रकाशत्वचारी राष्ट्र समस्त येती दर्शना। येती भक्त यात्रेसी एको भावे भक्तीसी श्री गुरु दर्शन मात्रेसी सकळाभीष्ट पावती। दैन्य पुरुष होती श्रियायुक्त वांझेसी पुत्र होय त्वरित कुष्ठे असेल जो पीडित सुवर्ण होय देह त्याचा। अक्षहीना अक्षयेती बधीर करणी ऐकती अपस्मारादी रोक जाती श्री गुरुचरण दर्शन मात्रे। परीस लागता लोहासी सुवर्ण होय नवल कायसी श्री गुरु कृपा होय जासी सकळाभिष्टे पाविजे। ऐसे असता वर्तमानी उत्तर दिशे माहुरस्थानी होता विप्र महाघनी नाम तया गोपीनाथ। तया पुत्र होऊनी मरती करी दुःख अनेक रीती दत्तात्रेया आराधिती स्त्री पुरुष दोघे जन। पुढे जाहला अनिक सुत तया नाम ठेविती दत्त असती आपण धनवंत अति प्रीती वाढविले। एकची पुत्र तया घरी अति प्रीती तयावरी झाला 5 संवत्सरी व्रतबंध केला तयासी। वर्षे 12 होती तयासी विवाह करीती प्रीतीसी अति सुंदर नवरीसी विचारुनी प्रीती करे। मदनाचे रती सरसी रूप दिसे नवरीसी अति प्रीती सासू श्वसुराशी महाप्रेमे प्रतिपाळिती। दंपती एकची वयसी अति प्रिय महाहर्षी वर्धता झाली 16 वर्षे तया पुत्रासी।
दोघे सुंदर सुलक्षण एका परिस एक प्राण न विसंबिती क्षण क्षण अति प्रिय परियेसा ऐसी प्रेमे असता देखा व्याधी आली त्या पुरुषा अनेक औषधे देता ऐका आरोग्य नोहे तयासी नवचे अन्न तयासी सदा राहे उपवासी त्याची भार्या प्रीतीसी आपण न घे सदा अन्न पुरुषावरी आपुला प्राण करी नित्य उपोषण पतीस देता औषधे जाण प्राशन करी परियेसा येणे परी 3 वर्षी झाली व्याधी क्षयासी पतिव्रता श्री कैसी पुरुषासवे कष्ट तसे पुरुष देह क्षीण झाला आपण तया सरसी अबला तीर्थ घेऊनी चरण कमळा काळक्रमी तया जवळी दुर्गंधी झाले देह त्याचे जवळी न येती वैद्यसाचे पतिव्रता सुमनतीचे न विसंबेची क्षण भरी जितुके अन्न पतीसी तितुकेची ग्रास आपणासी जैसे औषध देती त्यासी आपण घेतसे परियेसा माता पिता दायाद गोती समस्त तिसी वारिती पतिव्रता ज्ञानवंती न ऐके बोल कवनाचे दिव्य वस्त्रादी आभरणे त्यजिली समस्त भूषणे पुरुषावरी आपुला प्राण काय सुख म्हणतसे उभयतांची माता पिता महाधनिक श्रीमंता पुत्र कन्येसी पाहता दुःख करीती परियेसा अनेक जपानुष्ठान मंत्रविद्या महाहवन अपरिमित ब्राह्मण भोजन करविता ती अवधारा अनेक परिचय वैद्य येती दिव्य रस औषध देती शमन नव्हे कवने रीती महाव्याधीने व्यापिले पुसती जाणत्या ज्योतिषासी पूजा करीती कुळदेवतांसी काही केलिया पुत्रासी आरोग्य नोहे सर्वथा वैद्य म्हणती तये वेळी नव्हे बरवे त्यासी अडळी राखील जरी चंद्रमौळी मनुष्य यत्न नव्हे आता ऐसे ऐकोनी माता पिता दुःखे दाटली करीती चिंता जय जया जगन्नाथा दत्तात्रेया गुरुमूर्ती आराधोनिया तुम्हासी पुत्र लाधलो संतोषी पापरूप आपणासी निधान केवी राहो पाहे एकची पुत्र आमचे वंशी त्या ते जरी न राखीसी प्राण देऊ तया सरसी दत्तात्रेया स्वामिया ऐसे नाना परी देखा दुःख करती जननी जनका वारी तसे पुत्र ऐका माता पिता आलिंगोनी म्हणे आपुले भोग सरले जितुके ऋण तुम्हा दिधले अधिक कैचे घेऊ भले ऋणानुबंध न चुकेची ऐसे ऐकोनी माता पिता दोघे जाहली मूर्छागता पुत्रावरी लोळता महादुःखे दाटोनिया म्हणती ताता पुत्रराया आमुची आशा झाली वाया पोशिसी आम्हा म्हणून या निश्चय केला होता आपण उबगोनिया आम्हासी सोडूनी केवी जाऊ पाहसी वृद्धाप्यपणी आपणासी धर्म घडे केवी तुझ ऐकोनी माता पिता वचन विनवितसे आक्रंदोन करणी ईश्वराधीन मनुष्य यत्न काय चाले माता पित्यांचे ऋण पुत्रे करावे उत्तीर्ण तरीच पुत्रत्व पावने नाही तरी दगडा परी मातेने केले मज पोषण एके घडीचे स्तनपान उत्तीर्ण नव्हे भवार्ण जन्मांतरी येऊन या आपण जन्मलो तुमचे उदरी कष्ट दाविले अति भारी सौख्य न देखा कवने परी ऐसा आपण पापी देखा आता तुम्ही दुःख न करणे परमार्थी दृष्टी देणे
जैसे काही असेल होणे ब्रह्मादिक न सुटेची. येणे परी जननी जनका संभाषितसे पुत्रनिका. तेने परी स्त्री ऐसी देखा सांगतसे परी ऐसा. म्हणे ऐक प्राणेश्वरी झाले आमचे दिवस सरी. मज निमित्ते कष्टलिस भारी वृथा गेले कष्ट तुझे. पूर्वजन्मीचे वैरपण तुझसी होता माझा शीन. म्हणून तू ते दिले जाण जन्मांतरीचे कष्ट देखा. तू जरी राहासी आमचे घरी तुझ पोशितील परी करी. तुझ वाटेल कष्ट भारी जाई आपुले माहेरा. ऐसे तुझे सुंदरीपण न लाधे आपण दैवहीन. न राहे तुझे अह्योपन माझे अंग स्पर्शता. ऐकोनी पतीचे वचन मूर्छा आली तत्क्षण. माथा लावून या चरणा दुःख करी तये वेळी. म्हणे स्वामी प्राणेश्वरा तुम्ही मजन अभेरा. तुम्हा सरी दातारा अनेक नाही गती आपणा. जेथे असे तुमचा देह सवेची असे आपण पाहे. मनी न करा संदेह समागमी तुमची आपण. ऐसे दोघांची वचनी ऐकोनिया जनक जननी. देह टाकोनिया धरणी दुःख करीती तये वेळी. उठवूनिया श्वशुरासी संबोखितसे सासुसी. न करा चिंता हो भरवसी पती आपुला वाचेल. विनवितसे तये वेळी आम्हा राखेल चंद्रमौळी. पाठवा एखाद्या स्थळी पती आपुला वाचेल. सांगती लोक महिमा ख्याती नरसिंह सरस्वती श्री गुरुमूर्ती. गाणगापुरी वास करीती तया स्वामी पहावे. त्याचे दर्शन मात्रेसी आरोग्य होईल पतीसी. आम्हा पाठवा त्वरितेसी म्हणनी चरणा लागली. मानवली गोष्ट समस्तांसी माता पिता श्वशुरांसी. निरोप घेऊनी सकळिकांसी निगती झाले तये वेळी. तया रोगिया करुणी डोली घेऊनी निघाले ते बाळी. विनवितसे तये वेळी आपुले सासू श्वशुरांसी. स्थिर करुणी अंतःकरण सुखे राहावे दोघे जन. पती असे माझा प्राण राखील माझे कुळदैवत. म्हणून सासू श्वशुरांसी नमन करी प्रीतीसी. आशीर्वाद देती हर्षी अहेवपण स्थिर होय. तुझे दैवे तरी आता आमचा पुत्र वाचावो माता. म्हणून निघाले बोळवित आशीर्वाद देता ती. तेने परी पती सहित निगती झाली पतिव्रता. क्वचित काळ मार्गक्रमिता आली गाणगापुरासी. मार्गक्रमिता रोगियासी अधिक जाहला त्रिदोषी. उतरता ग्रामप्रदेशी अतिसंकट जाहले पै. विचारिता श्री गुरुसी गेले होते संगमासी. जावे म्हणून दर्शनासी निगती झाली तये वेळी. पतिव्रता तये वेळ आली आपुले पतीजवळ. पहाता जाहला अंतकाळ प्राण गेला तत्क्षणी. आकांत करीते नारी लोळतसे धरणीवरी. भोसकुनी घ्यावया घेता सुरी वारिती तेसी ग्रामलोक. आफळी शिरे भूमिसी हानी उरी पाशानेसी. केश मोकळे आक्रोशी प्रलापितसे परियसा. हा हा देवा काय केले का मज गायीसी गांजिले. आशा करून आले राखीसी प्राण म्हणून. पूजेसी जाता देऊळात पडे देऊळ करी घात. ऐशी कानी न ऐको मात दृष्टांत झाला आपणासी. उष्णकाळी तपोनी नरू ठाकोनी जाय एखादा तरू. वृक्षची पडे आघात थोरू तया परी झाले मज. तृषे करुणी पीडित जाय मनुष्य गंगेत. संधी सुसरी करी घात तया परी मज झाले.
व्याघ्र भये पळे धेनू, जाय आधार म्हणोनी, तेथेची वदती अवनू, तया परी झाले मज. ऐसी पापी दैवहीन, आपुले पतीचा घेतला प्राण, माता पितरांसी तेजून, घेऊन आले विदेशी. येणे परी दुःख करिता, पाहू आले जन समस्त, संभाषिता ती दुःख शमता, अनेक परी करोनिया. वारिता ती नारी सुवासिनी, कावो दुःख करिसी कामिनी, विचार करी अंतःकरणी, होणार न चुके सकळिकांसी. ऐसे म्हणता नगर नारी, तिसी दुःख झाले भारी, आठवितसे परोपरी, आपुले जन्म कर्म सकळ. ऐका तुम्ही माया बहिणी, आता कैची वाचू प्राणी, पतीसी आले घेऊनी, याची आशा करोनिया. आता कवना शरण जावे, राखेल कोण मज जीवे, प्राणेश्वरा त्यजुनी जीवे, केवी वाचू म्हणतसे. बाळपणी गौरीसी, पूजा केली शंकरासी, विवाह होता परीयसी, पूजा केली मंगळागौरी. अहेवपणाचे आशेनी, पूजा केली म्या भवानी, सांगती माते सुवासिनी, अनेक परी व्रताधिके. जे जे सांगती माते व्रत, केली पूजा खंडित, समस्त जाहले आता व्यर्थ, रुसली गौरी आपणावरी. आता माझे हळदीसी, चोर पडले गळे सरीसी, सर्वस्व दिधले वन्हीसी, कंकण कंचुकी परीसा. कोठे गेले माझे पुण्य, वृथा पूजिला गौरी रमण, कैसे केले मज निर्वाण, ऐका माया बहिणी हो. केवी राहू आता आपण, पती होता माझा प्राण, लोकांसरिसा नोहे जाण, प्राणेश्वरा परीसा. ऐसे नाना परी देखा, करी पतिव्रता दुःखा, पतीच्या पाहुनिया मुखा, अनेक दुःख अधिक करी. आलिंगोनी प्रेतासी, रोदन करी बहुवसी, आठवी आपुले पूर्व दिवसी, पूर्वस्नेह तये वेळी. म्हणे पुरुषा प्राणेश्वरा, कैसे माझे त्यजिले करा, उबग आला तुम्हा थोरा, म्हणून माते उपेक्षिले. कैसी आपण दैवहीन, तटाकी खापर लागता भिन्न, होतासी तू निधान, आयुष्य तुझे उने जाहले. तुमचे माता पितयांसी, सांडोनी आणिले परदेशी, जेने परिश्रावणासी, वधिले राये दशरथे. तैसी तुमची जनक जननी, तुम्हा आणिले त्यजुनी, तुमची वार्ता ऐकोनी, प्राण त्यजितील दोघे जण. तीन हत्या भरवसी, घडल्या मज पापिनीसी, वैरिणी होय मी तुम्हासी, पतिघातका आपण सत्य. ऐशी पापिनी चांडाळी, निंदा करीती लोक सकळी, प्राण घातले मीच बळी, प्राणेश्वरा दातारा. श्री नव्हे मी तुमची वैरी, जैसी तिखट शस्त्रसुरी, वेदिले तुमचे शरीरी, घेतला प्राण आपणची. माता पिता बंधू सकळी, जरी असती तुम्हा जवळी, मोक पाहती अंतकाळी, त्यासी विघ्न आपण कैसे. माझ्या वृद्ध सासू सासऱ्यात, होती तुमची आस, पुरला नाही त्यांचा सोस, त्यात सांडोनी केवी जाता. एकची उदरी तुम्ही त्यासी, उबगले ती पोसावयासी, आम्हा कोठे ठेवून जासी, प्राणेश्वरा दातारा. आता आपण कोठे जावे, कवन माते पोसील जीवे, न सांगता आम्हासी बरवे, निघून गेलासी प्राणेश्वरा. तू माझा प्राणेश्वरू, तुझे ममत्व केवी विसरू, लोका समान नवसी नरू, प्रतिपाळले प्रीतिभावे. कधी नेने पृथक शयन, वामहस्त उसेविन, फुटतसे अंतःकरण, केवी वाचो प्राणेश्वरा. किती आठवू तुझे गुण, पती नवसी माझा प्राण, सोडोनी जातोसी निर्वाण,
कवने परी वाचू मी. आता कवन थार्य जाणे, कवन घेतील मज पोसणे. बालविधवा म्हणून जन निंदापवाद ठेविती. एकही बुद्धी मज न सांगता, त्यजिला आत्मा प्राणनाथा. कोठे जावे आपण आता, केशव पण करोनी. तुझे प्रेम होते भरले, माता पितया ते विसरले. त्यांचे घरा नाही गेले, बोलावणी नित्य येती. केवी जाऊ त्यांच्या घरा, उपेक्षितील प्राणेश्वरा. दैन्यवृत्ती दातारा, चित्तवृत्ती केवी धरू. जववरी होतासी तू छत्र, सर्वा ठाई मी पवित्र. मानितीस कळ इष्टमित्र, आता निंदा करतील. सासू श्वशुरापाशी जाणे, मज देखता त्याही मरणे. गृह जहाले अरण्य, तुम्हा विने प्राणेश्वरा. घेऊनी आले आरोग्यासी, येथे ठेवूनी तुम्हासी. केवी जाऊ घरासी, राक्षसी मी पापिन. ऐसे नाना परी ते नारी, दुःख करी अपरंपारी. इतके होता अवसरी, आला तिथे सिद्ध एक. भस्मांकित जटाधारी, रुद्राक्षमाळा भूषण अलंकारी. त्रिशूळ धरिला असे करी, येवोनी जवळी उभा ठेला. संभाषितसे तया वेळी, कावो प्रलापिसी स्थुळी. जैसे लिहले कपाळी, तया परी होतसे. पूर्वजन्मीचे तपफळ, भोगणे आपण हे अढळ. वाया रडसी निर्फळ, शोक आता करू नको. दिवस 8 जरी तू रडसी, नये प्राण प्रेतासी. जैसे लिहिले ललाटेसी, तया परी घडेल जान. मूढपणे दुःख करीसी, समजता मरण तू जानसी. कवन वाचला असे धरित्रीसी, सांगा म्हणतसे. आपुला मनसी प्राणेश्वरू, कोठे उपजला तो नरू. तुझा जन्म झाला येरू, कवन तुझी माता पिता. पूर येता गंगेत, नाना परीची काष्ठे वाहत. येऊनी एके ठाई मिळत, फाकती आनिक चहूकडे. पाहे पायका वृक्षावरी, येती पक्षी अपरंपारी. क्रमोनी प्रहरचारी, जाती मागुते चहूकडे. तैसा हा संसार जाणणारी, कवन वाचला असे स्थिरी. माया मोहे कलत्रपुत्री, पती मनसी आपुला. गंगेमध्ये जैसा फेन, तेने परी देह जान. स्थिर नो हे याची कारण, शोक वृथा करू नको. पंचभूतात्मक देह, तत्संबंधी गुण पाहे. आपुले कर्म कैसे आहे, तैसा गुण उद्भवे. गुणानुबंधे कर्मे घडती, कर्मासारिखी दुःख प्राप्ती. माया मोहाची रीती, मायामय संबंधे. माया संबंधे माया गुण, उपजे सत्वरज तमो गुण. येनेची तिन्ही देह जान, त्रिगुणात्मक देह हा. हा संसार वर्तमान, समस्त कर्माचे अधीन. सुख दुःख आपुले गुण, भोगिजे आपुले आर्जव. कल्पकोटी दिवसवरी, देवास आयुष्य आहे जरी. त्यासी काळ न चुके सरी, मनुष्याचा कवन पाड. काळ समस्तांसी कारण, कर्माधीन देह गुण. स्थिर कल्पिता साधारण, पंचभूती देहासी. काळ कर्म गुणाधीन, पंचभूतात्मक देह जान. उपजता संतोष नको मना, मेलिया दुःख न करावे. जधी गर्भ होता नरू, जाणिजे नश्य म्हणून प्रख्यात थोरू. त्याचे जैसे गुण कर्म विवरू, तैसे मरण जन्म परीसा. कोना मृत्यू पर्व वयसी, कवना मृत्यू वृद्धापेसी. जैसे आर्जव से जासी, तया परी घडे जाना. पूर्वजन्मार्जवा सरसी, भोगणे होय सुख दुःख अंशी. कलत्र पुत्रपती हर्षी, पाप पुण्यांशे जाना. आयुष्य सुख दुःख जाना,
समस्त पापवश्य पुण्य ललाटी लिहिले असे ब्रह्माने आढळ जाण विद्वज्जना एखादे समये कर्मासी लांघी जेर पुण्यवंशी देवदानव मनुष्यांसी काळ न चुके भरवसे संसार म्हणजे स्वप्नापरी इंद्रजाल गारुडी सरी मिथ्या जानतया परी दुःख आपण करू नये शतसहस्र कोटी जन्मी तू कवनाची कोण होतीस गृहिणी वाया दुःख करिसी झनी मूर्खपणे करून या पंचभूतात्मक शरीर त्वचा मांस शिरा रुधिर मेद मज्जा अस्थिनर विष्ठामूत्र श्लेष्म संबंधी अशा शरीर अघोरात पाहता काय असे स्वार्थ मलमूत्र भरले रक्त तया कारणे शोक का करिसी विचार पाहे पुढे आपुला कोणे परी मार्ग से भला संसार सागर पाहिजे तरला तैसा मार्ग पाहे बाळा येणे परी तियेसी बोधिता झाला तापसी ज्ञान झाले तियेसी सांडी शोक तया वेळी कर जोडुनी तये वेळी माथा ठेवुनी चरण कमळी विनवितसे कोरणा बहाळी उद्धरी स्वामी म्हणून या कवन मार्ग आपणासी जैसा स्वामी निरोपदेसी जनक जननी तू आम्हासी तारी तारी म्हणतसे कवने परी तरेन आपण हा संसार भवार्न तुझा निरोप करीन म्हणून चरणा लागली ऐकोनी तियेचे वचन सांगे योगी प्रसन्न वदन बोलतसे विस्तारुनी आचरण स्त्रियांचे म्हणून सरस्वती गंगाधर सांगे गुरुचरित्र विस्तार ऐकता समस्त पाप दूर सकळाविष्टे साधती इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरे श्री नरसिंह सरस्वती उपाख्याने सिद्धनामधारक संवादे प्रेतांगनाशोको नाम त्रिशतमोऽध्याय श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज।